हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? मजेत नसतालच. परीक्षा जवळ येते, टेन्शन आहे. डोंट वरी, वी हॅव स्टार्टेड विथ द डेरिव्हेटिव्ह. बऱ्याच जणांना अवघड होतो हा टॉपिक, बट वी विल मेक इट इझियर. तर लास्ट लेक्चरला आपण कव्हर केले होते दोन टॉपिक्स, म्हणजे बेसिक म्हणजे इम्पॉर्टंट आहेत. कोणकोणते बेटा? प्रॉडक्ट रूल अँड डिव्हिजन, किंवा त्याला कोशंट रूल पण म्हणतात. डिव्हिजन रूल और quotient rule. Okay, तर these are basic rules for differentiation. Okay, so now आपण मूव ऑन करूया नेक्स्ट टॉपिकला. या दोन रूल्स आपला यूज तर पूर्ण डेरिव्हेटिव्ह करायचं आहे. ठीक आहे, सो स्पेसिफिक क्वेश्चन घेण्यापेक्षा आपण मिक्स प्रकारचे क्वेश्चन घेऊया. तर नेक्स्ट टॉपिक दॅट वी आर गोना स्टार्ट इज कंपोजिट फंक्शन. आता कंपोजिट फंक्शनचा मीनिंग काय बेटा? व्हॉट इज द मीनिंग ऑफ कंपोजिट फंक्शन? तर कोणाकोणाला कंपोजिट म्हणजे काय माहिती? व्हॉट डू मीन बाय कंपोजिट? कधी ऐकलं कंपोजिट म्हणजे काय? नो? ओके, ठीक आहे, डोंट वरी अबाउट इट. तर कंपोजिट म्हणजे काय? एकामध्ये एक टाकले काहीतरी. म्हणजे लेट्स से तुम्हाला म्हणलं मी साइन ऑफ लॉग एक्स. आपल्याला सगळ्यांना साइन एक्स माहिती, करेक्ट आहे. आता इन्स्टेड ऑफ साइन एक्स मी काय केलं सांगायच्यामध्ये? इन्स्टेड ऑफ साइन एक्स व्हॉट आय हॅव इज साइन ऑफ लॉग एक्स. म्हणजे एक फंक्शन मला कोणतं माहिती आहे? साइन मध्ये काहीतरी, आणि याच्यामध्ये अजून काय आहे? दुसरं फंक्शन लॉग एक्स. म्हणजे इन्स्टेड ऑफ वन फंक्शन व्हॉट आय एम युजिंग इज टू फंक्शन. आय एम युजिंग टू फंक्शन. ओके, तर याला आपण काय म्हणतो? कंपोजिट फंक्शन. त्याचं जनरलाइज फॉर्मॅट कसा असतो बघा. याला सॉल्व कसं करायचं? लेट्स से आपण काय म्हणूया, आपला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एच ऑफ एक्स. टेक्निकल टर्म्स मध्ये जाऊ नका, टेन्शन घेऊ नका. असं काही दिल्यानंतर तुम्हाला टेन्शन येईल. डोंट वरी अबाउट इट. एफ ऑफ एक्स आपलं जे फायनल फंक्शन आहे, एच ऑफ एक्स एक फंक्शन, आणि ते कशामध्ये? जी मध्ये. तर जसे आता लिहिलं काय, साइन मध्ये काय? लॉग एक्स. तर यात एच ऑफ एक्स काय झालं? लॉग एक्स. जी काय झालं? साइन मध्ये समथिंग. आणि या पूर्णला आपण काय म्हणणार? एफ ऑफ एक्स. तर कंपोजिट फंक्शनचा मीनिंग काय आला? तर सांगा रे, वेदर दिस इज कंपोजिट फंक्शन ऑर नॉट. कॅन यू गाइस स्पॉट? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स इंटू लॉग एक्स. दुसरे फंक्शन आहे कॉस एक्स इंटू साइन एक्स. त्यानंतर कॉस ऑफ टॅन एक्स, टॅन ऑफ एक्स स्क्वेअर एक्स. तर या चौघांपैकी कोणकोणते कंपोजिट फंक्शन आहे ते सांगा बरं मला. साइन एक्स इंटू लॉग एक्स कंपोजिट आहे का? सांगा पटकन. नो, आय डोंट थिंक सो. करेक्ट आहे, कारण का साइन एक्स एक वेगळं फंक्शन आहे आणि लॉग एक्स वेगळं फंक्शन. सो दिस कॅनॉट बी कॉल्ड ॲज कंपोजिट. आहे तसं बेसिकली, बट एक्स ला आपण ऑलरेडी आपला सगळ्यात बेसिक इंडिपेंडेंट व्हेरिएबल पकडतो. अगेन इथं पण काय, दोन्ही फंक्शन सेपरेट आहेत. पण याच्यावर बघा, कॉसच्या मध्ये कोण आहे? टॅन एक्स आहे. सो that is composite. tan च्या मध्ये कोण आहे? sec square आहे. So this is also composite. So idea तुम्हाला आली असेल. So can you tell me whether this is composite or not? Log of sin of cos x. Whether this is composite or not? आता मी तुम्हाला इथे फक्त फॉर्मॅट दिला g of h of x. याचा मीनिंग असा बिलकुलच नाही की फक्त दोनच फंक्शन पाहिजेत कंपोजिट साठी. There can be infinite numbers of function. इथे किती फंक्शन आपल्याकडे? एक लॉग फंक्शन आहे, एक साइन फंक्शन आहे, एक आपल्याकडे कॉस फंक्शन आहे. सो वी हॅव 3 फंक्शन्स. सो दिस इज ऑल्सो अ कंपोजिट फंक्शन. म्हणजे फक्त दोनच फंक्शनला कंपोजिट म्हणायचं नाही. 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या. देयर कॅन बी इन्फाइनाइट नंबर ऑफ फंक्शन विदिन द फंक्शन. सो दॅट इज कॉल्ड ॲज कंपोजिट फंक्शन. ओके, आयडिया इथपर्यंत. कंपोजिटचा मीनिंग काय? तर लिहून घ्या वाटस तुम्हाला, जर एक्झाम्पल सहित पाहिजे असेल तर. ठीक आहे, पॉज करून लिहून घेतलं. आता कंपोजिट फंक्शन तर आपल्याला कळालं. व्हॉट आय हॅव टू राईट और सॉल्व इज अबाउट डेरिवेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. डेरिवेटिव्ह ऑफ
composite function. So this is what I have to find. तर लेट्स से आता आपण एक्झाम्पल घेऊया. आपण जे आत्ताच घेतलं कोणतं एक्झाम्पल, f of x is equal to sin of ब्रॅकेट मध्ये log x. सगळ्यांना कांदा माहिती आहे? व्हॉट डू यू कांदा? येस, कांदा. काय करतो आपण कांदा? कांद्याचं कसं असतं बघा, असं तुला कांदा पकडा, दिस डझंट प्रिपेअर कांदा, पण कांदा आहे असं पकडा. ठीक आहे, कांद्याच्या मध्ये काय असतं, एक असं क्लिअर असतं, नंतर अजून एक क्लिअर असतो, त्यानंतर अजून एक क्लिअर असतो. तर आपण पहिले काय करतो, बाहेरच्याला काढतो, बरोबर आहे. सो याचा आपण साईडला काढून टाकतो, मध्याला आपण काय हात लावतो का? बिलकुलच नाही. हा निघाला, चला ओके, दिस इज गॉन. सो त्यानंतर आपण काय करतो, याच्यावर फोकस ठेवतो. हा निघाल्यानंतर काय करतो आपण, या तिसऱ्यावर, त्यानंतर चौथ्यावर, असं करत करत आपण काय करणार, प्रत्येकाला काय करणार, ओपन अप करणार. ओके, सो हीच प्रोसेस आपण याच्यामध्ये पण वापरायची. कशामध्ये? कंपोजिट फंक्शन मध्ये. सो जर मला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, सो एफ डॅश ऑफ एक्स मला घ्यायचा आहे. सो इट मीन्स व्हॉट, डी बाय डी एक्स ऑफ व्हॉट, साइन ऑफ log x. This is what I have to find. Clear? Okay, so this is clear and त्याला काय करायचं सांगा मला. What shall we do here? Sin of log x. तर सगळ्यात बाहेरचं फंक्शन कोणतं आहे? साइन आहे, मधलं कोण आहे? log x आहे. तर मी काय करतो बघा, आता पहिले बाहेरचं फंक्शन मी घेतलं डेरिव्हेटिव्ह मध्ये आणि मधल्याला काय केलं, ऍज इट इज ठेवलं. आयडिया कळली का? बाहेरचं फंक्शन घेतलं, मधल्याला काय केलं, ऍज इट इज घेतलं. बाहेरचं काम संपलं. मग राहायला कोण अजून मधला, विच इज इनसाइड log x. कळलं की नाही काय म्हणलंय? बघा, साइन मध्ये कोण आहे? log x आहे. जसं आपण आता कांद्याचं एक्झाम्पल घेतलं, बाहेरची परत कोणची आपली, साइनची. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय आला, कॉस. मधल्याला हात लावायचा नाही, त्याला ऍज इट इज ठेवायचं. इथं बऱ्याच जणांच्या मिस्टेक होतात. आपण याला डायरेक्ट काय लिहितो, cos x इंटू log x लिहितो, बरोबर आहे. पण आपलं फंक्शन साइन एक्स आहे करेक्ट नो, साइन मध्ये लॉग आहे. मग फक्त साइनचं काय होणार, कॉस, लॉगचा लॉग ऍज इट इज, त्याला हात लावायचा नाही. सो यू शुड नॉट टच. कॉस साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतं आहे, बट इथं साइन एक्स आहे का बेटा, नो, इट्स साइन लॉग एक्स. मग कॉस ऑफ लॉग एक्स आणि नंतर डेरिव्हेटिव्ह काय आला इथं, लॉग एक्स, बरोबर आहे. तर त्यानंतर कॉस ऑफ log x आणि log x चा डेरिव्हेटिव्ह बघा. आता log मध्ये फक्त x आहे, बरोबर आहे. म्हणजे याला कंपोजिट म्हणता येईल आपल्याला, नो, वी कॅनॉट कॉल दिस कंपोजिट. सो log x चा काय डेरिव्हेटिव्ह 1/x. सो द फायनल आन्सर विल बी f डॅश इज इक्वल टू cos ऑफ log x इंटू काय 1/x. आयडिया कळीपर्यंत इज इट क्लिअर? चला लिहून घे. हा चल, तर झालं लिहून. सो याला म्हणतात बेसिकली, दिस इज कॉल्ड ॲज चेन रूल. सगळ्यांना चेन माहिती काय असतं? सो इथं आपण बेसिकली केलं काय बघा त्याच्यामध्ये. ओके, सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, आपण काय केलं, लेट्स से जी ऑफ एच ऑफ एक्स आपण आता थोडा पकडतो, बरोबर. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एच ऑफ एक्स. आता मला जर एफ डॅश एक्स काढायचा आहे, याचा मिनिंग काय आला, डी बाय डी एक्स ऑफ जी इंटू जी ऑफ एच ऑफ एक्स, नॉट जी इंटू. ओके, आता इथं एक्स आहे, इथं व्हेरिएबल कोण आहे, एच ऑफ एक्स व्हेरिएबल. मी काय करतो बघा, आता स्टार्टिंगला विथ रिस्पेक्ट टू एच ऑफ एक्स घेतो, कोणाचा, जी ऑफ एच ऑफ एक्स. आणि त्यानंतर काय करतो, या डी ऑफ एच ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय घेतला मी विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण कळलं काय करायचं त्यामध्ये, जी ऑफ एच ऑफ एक्स, जी ऑफ एच ऑफ एक्स कोणासोबत घेतला आपण, स्टार्टिंगला एच ऑफ एक्स सोबत घेतला आणि एच ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय केला आपण, एक्स. जर तुम्ही नॉर्मली बघितलं काय रे, हा पार्ट कटला, जनरली कटत नाही जसा, पण this can be cancelled with this guy. So राहिलं काय आपलं, d of g of h of x with respect to काय आला, dx. म्हणजे ही टर्म आपली काय as good as same value. So this is nothing but a chain rule. Okay, तर याला तुम्ही लिहून घेऊ शकता, पटकन द्या.
ओके, क्लिअर इथपर्यंत? तर चला आपल्याला आता सॉल्व कसं करायचं. तर या कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण एक एक्झाम्पल घेतलं. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. ठीक आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल इज इक्वल टू y इज इक्वल टू x प्लस 2 चा पॉवर 3. ओके, y इज इक्वल टू x प्लस 2 चा पॉवर 3. आता हे कंपोजिट आहे का? Can you guys tell me whether this is composite or not? Yes, absolutely correct. This is composite function. का? कारण बाहेर कोण आहे आपल्याकडे पॉवर 3 आहे, मध्ये कोण आहे x आहे का नुसता? नो, इट इज x प्लस 2. आता तुम्ही म्हणता सर आम्ही डायरेक्ट याला ओपन करतो, a प्लस 2 चा होल क्यूब वापरतो सॉल्व करतो. करा, नॉट बी रॉंग. पण तुम्हाला जर म्हणलं इथे इन्स्टेड ऑफ घ्या, कसं सॉल्व करता बेटा? राईट. सो देयर इज नो गुड वे टू सॉल्व दिस. लेट्स से x प्लस 2 चा पॉवर किती आला? 3. तर तुम्ही जर बघितलं असं जे बाहेरचं जर क्यूब फंक्शन आहे ते पहिलं फंक्शन आहे आणि मधलं फंक्शन कोणचं? x प्लस 2. इथपर्यंत क्लिअर आहे? हे ओळखता यायला पाहिजे. मला मी काय करणार? डेरिव्हेटिव्ह घ्यायला काय करणार? dy dx लावलं, मग हा काय बनला माझा? dy बाय dx. याचा डेरिव्हेटिव्ह बाहेरचं कोण आहे? 3 आहे. म्हणजे याला काय रिप्रेझेंट करता येईल आपल्याला? ऍज अ x क्यूब. लेट्स से x आपण वेगळा करू, हा x क्यूब झाला. x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय आला बेटा? येस, करेक्ट, 3x स्क्वेअर. पण x कोण माझ्याकडे? याला हलवायचं का आपण? नाही. आता ते काय? 2. करेक्ट आहे. आणि त्यानंतर मधला डेरिव्हेटिव्ह कोणचा? x प्लस 2 चा. इथंच थोडीशी गडबड होती बघा. बाहेरचं फंक्शन काय? 3 पॉवर 3. पॉवर 3 चा काय रे? 3x चा स्क्वेअर. पण x आपल्याला नुसतं x आहे का? नाही. ते काय माझं? x प्लस 2 आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? एनी डाऊट? नो. ठीक आहे, चला मग इथपर्यंत आलो आपण x प्लस 2 चा होल स्क्वेअर. आता मग डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय आला बघा? आता मध्ये मल्टिप्लाय करून टाका. 1 आणि 2 चा डेरिव्हेटिव्ह काय आला? 0. 1 प्लस 0 इज 1. सो द आन्सर इज 3 into x प्लस 2 चा स्क्वेअर. दिस इज dy by dx. 3 into x plus 2 चा whole square. Is it clear or not? Yes or no? Write in the comment section. Okay? चल, write this down. त्यानंतर हा थोडासा सोपा. त्यानंतर आपण थोडस अवघडात जाऊया. आता मी तुम्हाला म्हणतो की फंक्शन इज tan inverse of log sin x. ओ माय गॉड, आता किती फंक्शन सांगायच्यामध्ये? एक tan इनवर्स वाला पहिला फंक्शन, त्यानंतर log वाला फंक्शन, आणि log मध्ये पण काय? sin x. सो हाऊ मेनी फंक्शन्स? वी हॅव 3 डिफरंट फंक्शन्स टू सॉल्व. आता याला मी काय करतो? dy by dx. आता वापरा आपली कांदा ट्रिक. कांदा म्हणजे पहिले कोण आपल्याकडे? tan इनवर्स, बरोबर आहे? तर याला आपण काय करू? डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स काय असतो? 1 बाय 1 प्लस x स्क्वेअर. प्रथम आता x काय हा? दिस इज माय x. x काय सांगायचं मग? लॉग ऑफ sin x चा होल स्क्वेअर. पण आता इथं काय थांबायचं आपल्याला नाही. मग आपल्याला काय करायचं? डी बाय dx ऑफ काय येईल? लॉग ऑफ sin x. सेकंड आयडिया कळते का बघा? tan इनवर्स साठी हा काय माझा? x आहे. मग tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय? 1 बाय 1 प्लस x स्क्वेअर. ओके, पण x इथपर्यंत झालं का आपल्याला? नाही. मग डी बाय dx ऑफ काय आपला x किती आहे? लॉग ऑफ sin x. ओके, इथपर्यंत डन. आता त्यानंतर पुन्हा लॉग ऑफ sin x कसं फंक्शन आहे? अगेन कॉम्पोजिट आहे. कारण का? इथे लॉग आणि साइन मध्ये याच्यासाठी काय झाला आपला? हा x झाला, बरोबर आहे? सो दिस इज x फॉर इट. ओके, मग लॉग ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय आला? 1 बाय x. पण x काय आपला? sin x आहे. आणि त्यानंतर डी बाय dx ऑफ काय आला बेटा? आपला sin x. इथपर्यंत क्लिअर आहे ऑर नॉट? आता इथपर्यंत आपला आन्सर जवळपास आलेला आहे. इथे काय सांगा मला? 1 प्लस लॉग sin x चा स्क्वेअर. sin x डेरिव्हेटिव्ह cos x आणि खाली काय आला? sin x. cos अपॉन sin किती बनलं बेटा आपला? cot x. 1 प्लस लॉग sin x चा स्क्वेअर. डन. इथपर्यंत क्लिअर? cot x अपॉन 1 प्लस लॉग ऑफ sin x चा होल स्क्वेअर. चला लिहून घ्या रे बेटा.
डन. ओके, चल. नाव थोडासा वेगळा क्वेश्चन, एकदम चिल्लर चिंपन क्वेश्चन चालत आपले घेणे याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन थोडासा ट्रिक. ओके, इथे नीट लक्ष द्या तुम्हाला. y इज इक्वल टू लॉग ऑफ tan x टू द बेस काय याच्यामध्ये sin x आहे. हा, तर पॉज करा, ज्यांना कोणाला माहिती लॉगच्या प्रॉपर्टी पॉज करा आणि ट्राय टू फाइंड द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ओके, तर याला मी असं लिहू का, ज्यांना कोणाला लॉग माहिती आहे त्याची प्रॉपर्टी काय असते, लॉग ऑफ tan x आपण खाली काय आला लॉग ऑफ sin x. इथपर्यंत क्लिअर आहे. दिस इज युअर फर्स्ट प्रॉपर्टी. आता हा कसा क्वेश्चन म्हणतो बेटा, हा u बाय v चा बनला क्वेश्चन. करेक्ट आहे. दिस इज अ क्वेश्चन फ्रॉम u अपॉन v. मग क्वेश्चन रूल वापरला आपण तर काय लिहिलं बेटा, dy बाय dx. काय असतो रे क्वेश्चन रूल आपला, पहिले याला घ्या डेरिव्हेटिव्ह, याला साईडला ठेवा, लॉग ऑफ sin x ला ऍज इट इज ठेवलं आणि dy बाय dx ऑफ लॉग ऑफ tan x. मायनस मध्ये वरच्याला ऍज इट इज ठेवा आणि dy बाय dx ऑफ लॉग ऑफ sin x आणि खाली लॉग ऑफ sin x चा काय आला बेटा, होल स्क्वेअर. पर्यंत आणि डाऊट नो. आता मला सांगा, याला तर काही करायची गरज आहे का नाही, लॉग ऑफ sin x. आता क्विक मध्ये सांगा, कॉम्पोजिट फंक्शन आहे परफेक्ट, लॉग मध्ये tan आहे, तर पटकन मी डायरेक्ट दरवेळेस बसणार नाही. लॉग साठी काय माझा x, मग काय राहायचं लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा sec स्क्वेअर x. सगळ्यांना कळलं का हे, लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x, x काय यासाठी tan x आणि tan x डेरिव्हेटिव्ह काय आला sec स्क्वेअर x मायनस लॉग ऑफ tan x लॉग ऑफ sin x. अगेन कंपोजिट फंक्शन आहे, करेक्ट आहे. लॉग साठी हा sin x कोणाचा x आहे, मग लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x, x च्या ठिकाणी sin x आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह काय आला cos x आणि खालचा बिचारा आपला लॉग sin x याचा होल स्क्वेअर ऍज इट इज ठेवा. आता काय करता येईल बघा, त्याच्यामध्ये सॉल्व करायला, सिम्प्लिफाय करायचं असेल तर करा, नाहीतर काय फरक पडणार नाही. sec स्क्वेअर अपॉन tan लॉग tan x, लॉग इथे किती आहे sin x आहे, sec स्क्वेअर म्हणजे 1 बाय cos स्क्वेअर आणि tan x म्हणजे काय sin x अपॉन cos x. ओके, मायनस लॉग ऑफ tan x आणि हे किती बेटा cos अपॉन sin म्हणजे cot x झाला, बरोबर आहे. खाली काय याच्यामध्ये लॉग ऑफ sin x चा होल स्क्वेअर. तर बघा हा cos आणि हा cos कटला, मग शेवटी 1 बाय cos आणि 1 बाय sin मला काय लिहू मी, लॉग ऑफ sin x इंटू sec x इंटू काय आला cosec x मायनस काय आला इथं cot x इंटू लॉग ऑफ tan x आपण खाली काय आला log sin x चा होल स्क्वेअर. सो दिस इज युअर फायनल आन्सर. चला लिहून घ्या एवढा. झाला मित्रांनो क्वेश्चन. चलो विल मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. बघा सिंपल क्वेश्चन एक, रूट एक्स प्लस 1 बाय रूट एक्स चा स्क्वेअर लेट्स से y इज इक्वल टू दिस फंक्शन. आता हा जो क्वेश्चन आहे बेटा दोन प्रकारे आपण सॉल्व करू शकतो. एक म्हणजे याला स्क्वेअरिंग करून आणि एक आपण जो कंपोजिट फंक्शन शिकतो सध्याला. तर कंपोजिटला आपण पहिले ट्राय करून घेऊ. बघा काय आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx. आयडिया आली का, कोण आता मधलं फंक्शन कोणचं आहे, येस दिस इज इनसाइड फंक्शन आणि बाहेरचं फंक्शन कोणचं बेटा, दिस इज युअर आउटसाइड फंक्शन. सो फर्स्ट मी काय घेणार बाहेरचा डेरिव्हेटिव्ह. याला ट्रीट करा काय राहायचं, कॅन यू ट्रीट दिस गाय ॲज अ लाईक दिस, करेक्ट आहे. तर x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतं बेटा 2x आणि याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह कळेपर्यंत. तर हा पार्ट झाला x, x किती सांगा मला 2 इंटू रूट एक्स प्लस
1 बाय रूट एक्स आणि त्यानंतर याचा आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विसरायचं नाही. डन इथपर्यंत. ओके, तर हा तर पार्ट क्लिअर झाला आपला. 2 इंटू रूट एक्स प्लस 1 बाय रूट एक्स. याला व्हॅल्यू सांगा आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज 1 बाय 2 रूट एक्स आणि हा याला काय लिहू, नीट लक्ष द्या, डी बाय डी एक्स आपल्याला असेल कमी एक्सचा पॉवर -1 बाय 2. पण रूट म्हणजे काय असतं 1 बाय 2, वर गेलं काय झाला -1 बाय 2. ओके, सो 2 इंटू रूट एक्स प्लस 1 बाय रूट एक्स 1 बाय 2 रूट एक्स. आता याला काय लिहू सांगा मी, -1 बाय 2 एक्सचा पॉवर -1 बाय 2 -1. एक्स रेस टू एन चा पार्ट म्हणला एन एक्स रेस टू एन मायनस. आता हा दिसत नसेल तर हा -1 आहे. ठीक आहे. ओके, सो नाव टेन्शन घेऊ नका रे पोरांनो. इट्स अ व्हेरी 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 इझी. माहिती काय राहील सांगा मला आता. 1 बाय 2 रूट एक्स -3 बाय 2. व्हॉट शुड आय राईट 1 बाय 2 एक्सचा पॉवर बेस सेम करूया. -3 बाय 2 ला काय लिहू आपण मग, खाली गेल्यानंतर तो काय बनला एक्सचा पॉवर 3 बाय 2. याला बेस सेम करून घ्या बेटा. रूट एक्स इंटू रूट एक्स एक्स प्लस 1 अपॉन खाली किती आला रूट एक्स. याला असं लिहू का रे बेटा मी, शॅल आय राईट लाईक दिस एक्स रूट एक्स. आता कॉमन काय निघालं, व्हॉट इज कॉमन फ्रॉम हिअर. ओके, मी तर म्हणतो 1 बाय 2 रूट एक्स कॉमन निघालं. इथं 1 राहिलं, इथं 1 बाय एक्स राहिलं. 2 कटला. इथे काय सांगा बेटा मला आता एक्स प्लस 1 रूट एक्स इंटू रूट एक्स एक्स आला एक्स मायनस 1 आपण खाली काय आला एक्स. आन्सर काय आलं एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. म्हणजे आन्सर काय आला 1 मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर. चला लिहून घ्या एवढं. आणि याच्यापेक्षा सिंपल वे आता बघू आपण. इट्स व्हेरी व्हेरी इझी. हा थोडा लॉंग केला आपण, बरोबर आहे. सो नाव सिंपल वे, पहिले हे लिहून घ्या. राईट दिस डाऊन. तर आन्सर काय भेटायचं कोपऱ्यामध्ये एकदम दिसतंय का रे. लेट मी चीट तुला दिसतंय का. येस, थोडं थोडं बारीक बारीक दिसतंय. नो प्रॉब्लेम, ऍडजस्ट करून घ्या ती गोष्ट. ओके, आता हेच आन्सर आपण दुसऱ्या वेनं म्हणजे सिंपल वे आपण डायरेक्ट आपलं मॅथमॅटिक्स किंवा अल्जेब्रा वापरल्यानंतर आपला आन्सर येते का बघू. लक्षात ठेवा तुम्ही कोणतीही मेथड वापरा, डेरिव्हेटिव्हचा आन्सर काय येणार आहे सेम येईल किंवा आयदर अल्टरनेटिव्ह, बट इट विल बी एक्झॅक्टली सेम. दुसरा फॉर्म असेल पण आन्सर सेम. लक्षात ठेवा दोन आन्सर जमणार नाहीत. आता आपल्याला सॉल्व्ह करून घेऊ. ए प्लस बी चा होल स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2 बी. आयडियल पर्यंत आर रूट एक्स कटला. इथे काय आलं मग एक्स प्लस 1 बाय एक्स प्लस 2. आता हा झाला माझा वाय. मला काय काढायचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. काय म्हणलं इथं dy बाय dx. x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x डेरिव्हेटिव्ह -1 बाय x. आता चेक करा रे हा आन्सर आणि हे आन्सर काय माझं एक्झॅक्टली सेम आहे. कोणती बेटर वे आहे. येस, दिस इज ऑब्वियसली बेटर वे. चला हे पण लिहून घ्या. एकाच क्वेश्चनचे दोन वे सॉल्व्ह करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. पण आन्सर विल बी डेफिनेटली एक्झॅक्टली सेम. देयर इज नो अदर आन्सर. चला लिहिलं सगळ्यांनी इथपर्यंत. ओके चल. आता बघा थोडस आपण जॉमेट्री इन सेन्स ट्रिग्नोमेट्रीचा पार्ट यूज करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. सो लेट से y इज इक्वल टू तुमच्याकडे दिलेला आहे रूट मध्ये 1 मायनस कॉस 4x अपॉन 1 प्लस कॉस 4x. आता लागू नका डायरेक्ट धडधड याचा स्क्वेअर रूट बाहेरचं फंक्शन स्क्वेअर रूट आहे मधलं मग आपण u बाय v वापरायचं असं करायचं नाही. याला पहिलं नीट बघा रे काय सांगायच्या मध्ये 1 मायनस कॉस 4x ट्रिग्नोमेट्री जर व्यवस्थित केली असेल तर 1 मायनस कॉस 4x असतो 2 साइन स्क्वेअर 2x. फॉर्म्युले पाठ करा. ट्रिग्नो सगळीकडे घुसतंय बरं.
त्याला बिचारायला काहीच वेटेज नाही, पण तो असा सगळ्यांचा बदला घेतो पूर्ण, त्यांना ज्यांनी त्याला रिस्पेक्ट दिला नाही त्यांचा. आणि 2 cos स्क्वेअर 2x, 2 कटला, sin स्क्वेअर अपॉन cos स्क्वेअर tan स्क्वेअर. सो आन्सर काय आला याच्यामध्ये, अंडर रूट मध्ये tan स्क्वेअर 2x. आता स्क्वेअर स्क्वेअर रूट कटला, मग आन्सर काय आलं tan 2x. सो y ची व्हॅल्यू काय बनली, y इज इक्वल टू tan 2x. आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायला काही प्रॉब्लेम येणार आहे का, dy बाय dx. बायचं फंक्शन कोण, tan, ऑब्विसली करेक्ट. काय बनलं मग हे sec स्क्वेअर, मधल्याला ऍज इट इज ठेवा, मग पुन्हा त्यानंतर मधल्याचा डेरिव्हेटिव्ह काय बनतो तो 2x चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा मला, 2x चा डेरिव्हेटिव्ह काय, 2 कॉन्स्टंट आहे, फेका बाहेर, 2 गेला बाहेर, काय बनणार डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय बनणार बेटा, एवढं सिंपल आहे, काही प्रॉब्लेम नाही. आन्सर काय आलं मग 2 sec स्क्वेअर 2x. चला छापा, लगेच छापा. तर सगळ्यांना कळला क्वेश्चन हा. चलो विल मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. तर क्वेश्चन घ्या आता, छोटासा 5सा क्वेश्चन आहे. y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर. नीट लक्ष द्या, क्वेश्चन तुम्हाला काय म्हणतोय ते, y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर. तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. कोणतं फंक्शन बघायचं नीट हा. कॉट इनवर्स मध्ये x असला असतं तर डायरेक्ट मला आन्सर माहिती आहे, पण कॉट इनवर्स मध्ये कोण आहे बेटा, कोण एक्स स्क्वेअर आहे. सो इट बिकम्स कॉम्पोजिट फंक्शन. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. सो dy बाय dx सगळ्यांना दिसतंय का, हे बघा dy बाय dx काय आला, बाहेरचं फंक्शन कोणचं, कॉट इनवर्स, मधलं फंक्शन एक्स स्क्वेअर. मग कांदा उघडा, काय केलं तो पण कॉट इनवर्सचा इंटिग्रेशन काय, सॉरी डेरिव्हेटिव्ह काय आला, -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि असं दिलं तुम्ही पाहिजे तर तुम्ही कम्प्लिटली झोपेत आहात. कारण का, आता कॉट इनवर्स साठी हा काय माझा एक्स आहे, मग कॅपिटल एक्स किती बेटा, इथं कॅपिटल एक्स चा काय बनणार, स्क्वेअर बनणार, मग इथं काय बनणार डी बाय dx ऑफ कॅपिटल एक्स. बरं कॅपिटल एक्स ची व्हॅल्यू बघा रे काय, इथं एक्स स्क्वेअर, मग काय बनलं 1 बाय एक्स च्या ठिकाणी एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर बनला. मग डी बाय dx ऑफ कॅपिटल एक्स किती, एक्स स्क्वेअर. मग इथे काय आलं बेटा -1, एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर किती, एक्स चा पॉवर 4, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x. मग आन्सर काय आलं -2x अपॉन 1 प्लस एक्स चा पॉवर 4. डन. एवढा कॉन्सेप्ट क्वेश्चन होता बघा, लिहून घ्या चला. चलो लिहिलं सगळ्यांनी, चला एवढा चांपट आणि पांचट क्वेश्चन. पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन बघा आता याच्यामध्ये. हा झाला लिहून सगळ्यांचा. चलो याला मिटवून टाकूया आपण. We will kill this now. How to kill this? Next question बघा. नवीन पेन्स वापरतोय मी, नाहीतर मॅथ्स थोडंसं बोरिंग वाटत चाललंय बरोबर. एकदम सिंपल क्वेश्चन. काय रे बेटा हा, y इज इक्वल टू log ऑफ tan x. y इज इक्वल टू log ऑफ tan x. कोणतं फंक्शन, अगेन लॉग मध्ये tan म्हणजे कोणतं फंक्शन आलं, कंपोजिट. करेक्ट बेटा, इट्स अ कंपोजिट फंक्शन. झोपू नका, दिसतंय का रे, दिसतंय का, लेट मी सी, दिसतंय का, बघू द्या. येस, इट इज कम्प्लिटली विजिबल. dy बाय dx, मधलं फंक्शन tan x, बाहेरचं फंक्शन कोण, स्माइल करा थोडंसं. बहुत सिंपल क्वेश्चन आहे. लॉग मध्ये tan x, मग 1 बाय कॅपिटल एक्स कोण आला इथं, tan x आला. मग tan x चा डेरिव्हेटिव्ह साइडला इथे पडला. आता इथपर्यंत तुम्हाला काय आयडिया यायला पाहिजे, नाहीतर घरी जाऊन थोडीशी प्रॅक्टिस करा. सॉरी मी घरीच असताना. tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर, मग sec म्हणजे 1 बाय cos स्क्वेअर, tan म्हणजे काय sin x अपॉन cos x, 1 बाय cos स्क्वेअर x, cos कटला, 1 बाय sin x cos x. आता बऱ्याच पुस्तकामध्ये त्याचा आन्सर असं नसेल, इन्स्टेड ऑफ 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड केल्यानंतर खाली काय म्हणतो रे हा, व्हॉट इज दिस फॉर्म्युला, 2 sin x cos x इज नथिंग बट sin 2x. माझा आन्सर काय आला बेटा 2 cosec 2x स्क्वेअर ने हा 2x. तरी तुम्हाला ते सांगतोय मी, लक्षात ठेवा मित्रांनो, डेरिव्हेटिव्हचा एकच आन्सर असणार, फक्त फॉर्मॅटिंग वेगळी. याला 1 बाय sin x इंटू cos x किंवा cosec x इंटू sec x किंवा 2 अपॉन sin 2x किंवा 2 cosec 2x. एकच व्यक्ती डिफरंट काम. जसं की तुम्ही सध्याला स्टुडंट आहात, घरी गेल्यानंतर
कोणाचे काय असताल रे, मुलगा असताल, मुलगी असताल, किंवा लेट्स से तुम्ही भाऊ असताल, बहीण असताल, कोणाचे मामा, आजोबा, काका, आजोबा तर नाही सध्याला, पण लकीली तुम्ही असं आजोबा, काका, मामा, तात्या कोणी असं तुमच्या बरोबर याच्यामध्ये. पण तुम्ही पर्सन कोण आहे फक्त एक. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह बेटा, डेरिव्हेटिव्ह डिफरंट त्याचे काम असतील, पण आन्सर काय असणार आहे, सगळ्यात एकच पर्सन असणार आहे. ठीक आहे. सो आन्सर लिहून घ्या पट 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 पट. चला लिहिलं का इथपर्यंत? चलो नेक्स्ट क्वेश्चनला आपण फोकस करूया आता. कम ऑन क्विक मध्ये आता. चला पुन्हा आपण ब्लू पेन ब्लॅक पेन करू. y इज इक्वल टू कॉस एक्स स्क्वेअर चा काय याच्यामध्ये. हा आता सर याच्यामध्ये थोडस विचित्र वाटतंय मला. मध्ये कॉस एक्स स्क्वेअर आहे, बाहेर काय स्क्वेअर आहे, म्हणजे सगळ्यात बाहेरचं फंक्शन कोणचं? येस ऍब्सोल्युटली करेक्ट, यू आर स्पॉट ऑन बडी. y is equal to capital X चा स्क्वेअर. माझा डेरिव्हेटिव्ह घेणे dy बाय dx इज इक्वल टू काय असतो डेरिव्हेटिव्ह 2x. पण x आणि x सेम आहे का? नोप नोप नोप. सो द आन्सर विल बी दिस इज. बट तरी आपला आन्सर संपला का? नाही, कारण x ची व्हॅल्यू किती? x किती माझा? cos x स्क्वेअर. आणि पुन्हा x ची व्हॅल्यू किती? ब्रॅकेट देऊन काय आला? cos x स्क्वेअर. बानो इथं नीट लक्ष द्या, हा cos स्क्वेअर x नाही, हा काय? cos स्क्वेअर. लक्षात ठेवा, इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हा, कारण नाहीतर कम्प्लिटली क्वेश्चन तुमचा पलटतो. मग इथं बाहेरचं फंक्शन कोण? कॉस. मधलं फंक्शन कोण? एक्स स्क्वेअर. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन मधला ऍज इट इज, आणि त्या मधल्याचा दुसऱ्यांदा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण काय? एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. मग हे 2 cos x स्क्वेअर मायनस साइन एक्स स्क्वेअर, मायनस साइडला घेतलं 2 साइन एक्स स्क्वेअर cos x स्क्वेअर. x स्क्वेअर बेटा 2x इज x स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह. हा क्रॉस म्हणजे हा x नाही बेटा, कन्फ्युज होऊ नका. हे मल्टिप्लिकेशन मध्ये 2x भेटलं. 2 sin a cos a काय असतं फॉर्म्युला? sin 2a into काय भेटलं 2x स्क्वेअर. मग हा आपण समोर आणू 2x sin 2x स्क्वेअर. सो दिस इज द फायनल आन्सर. कळलं का? काहीच नाही बघा. बाहेरचं फंक्शन ओळखणं फार इम्पॉर्टंट आहे. बाहेरचं फंक्शन स्क्वेअर, मधल्याला x स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2x, आणि हा dx बाय dx ला विसरायचं नाही. x ची व्हॅल्यू ठेवून दिली. पुन्हा cos मध्ये x स्क्वेअर, मग बाहेरचं फंक्शन काय आलं? cos. ऍब्सोल्युटली करेक्ट. वाजवा टाळ्या. cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x काढता नका वाजवा. आणि अशा अननेसेसरी टाळ्या वाजवणार तुम्हाला लोक माहिती कोण असतात. मायनस sin x स्क्वेअर x स्क्वेअर 2x. डन. आन्सर संपलं. छापा. जर गाडी तुम्हाला वाटत असेल फास्ट चालली तर कृपया स्पीड कमी करा. तुमच्याकडे हातात ऑप्शन आहे तो. चला आणि छापून घ्या पटकन. मी हजारदा छापा म्हणतो, तर कृपया याला छापणं न करता प्लीज अंडरस्टँड करून घ्या. काही वाटलं तर लगेचच कमेंट करा. आय विल ट्राय टू रिस्पॉन्ड. नो, आय विल रिस्पॉन्ड डेफिनेटली. नो ट्राईंग, आय विल डू इट. चल त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनला आपण ब्लॅक पेन वापरूया. सप्तरंगी नाही, 4 रंगी आपण करूया. नाहीतर ते काळा कलर होणार, थोडंसं बोरच होतंय थोडंसं. आता हा क्वेश्चन आपण करायचा. कोण सांगेल आन्सर? तुमच्यापैकी कोणी सांगू शकते आन्सर? कोणीच नाही माझ्यासमोर. इट वॉज अ प्रँक. अगेन dy बाय dx इज इक्वल टू बाहेरचं फंक्शन मधलं फंक्शन. मग काय येणार? लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x. आता मी डायरेक्टली तो x लिहिणार नाही, डायरेक्ट कॅपिटल लिहिणार नाही. त्यावेळेस मी आता मधलं फंक्शन tan log of x 1/x याचा डेरिव्हेटिव्ह साइडला लिहून टाका. dx काय आला? tan मध्ये √x. इथपर्यंत क्लिअर करा. काही अवघड आयडिया? मग पुन्हा हे कंपोज झालं की नाही? दिस इज अगेन कंपोजिट. tan √x, कारण tan x असला असतं डायरेक्ट x स्क्वेअर x, पण नाही बेटा. आपला एवढं कुठं जिंदगी सोपी असते आपली. जिंदगी इज ऑलवेज टेडी मेडी. आणि पुन्हा याला विसरायचं नाही. आता चला आपण असं काढलं काहीतरी दरवेळेस मी करणार नाही, तर तुम्ही करून घ्या. ते x स्क्वेअर √x आपण खाली काय आला? tan √x. √x डेरिव्हेटिव्ह 1/2√x. आणि कृपया महाभाग होऊ नका तुम्ही असे सांगले. सो इथं आपल्याकडे 2 √x दिसाले, आणि हा इथं एक √x काढला, आणि हा एक √x ला आम्ही काढून टाकला. आमच्या मनावर काय तुमचं काय झालंय असं कृपया करू नका, कारण हा √x अंडर कस्टडी ऑफ x स्क्वेअर आहे. हा √x अंडर कस्टडी ऑफ tan आहे. हा जरी बिचारा गल्लीतला कुत्रा वाटतो तुम्हाला, असा कुठे भटकणारा, पण हा गल्लीतला कुत्रा नाही, हा अमीर जादा आहे. ठीक आहे.
ही इज प्रोटेक्टेड बाय सेक स्क्वेअर, ही इज प्रोटेक्टेड बाय टॅन. सो यालाही याला कापता येणार नाही. सो हा बिचारा गल्लीत हिंडत राहील, हा मस्त घरी बसून मस्त एसी मध्ये आराम करेल. ठीक आहे. सो कृपया हे लिहून घ्या. राईट डाऊन दिस आन्सर. ओके. हा त्यानंतर एक दिसायला सोपा पण वागायला अवघड. बघा, दिसायला अतिशय सोपा नाजूक बिचारा. सर असं बघितला आम्हाला एवढं भारी वाटलं. सर काय आन्सर काढला मी, डीवाय बाय डी एक्स आम्ही आन्सर काढलं पटकन. सेक एक्स इंटू टॅन एक्स. सर तुम्ही ते फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. मी म्हणतर गधड्या इथं हे काय दिलं एवढं, माझी पेन्सिल का वाय घातली मी, तर काय वाजा माझ्याकडे समोर डिग्री आहे. डिग्री, थर्ड डिग्री जर तुम्हाला वापरायचा नसेल तर कृपया या डिग्रीवर लक्ष द्या. हा डिग्री मला चालणार आहे का नाही, कारण सेक मध्ये आपण एक्स पकडतो तो एक्स काय असतो आर पासून. हिंट तुम्हाला, आर पासून स्टार्ट एंड यस एंड एन पासून, त्याला आपण काय म्हणतो आर ए डी ए डी आय एन. रेडियन, तो रेडियन मध्ये आहे का, आठवा तुमचे बाप मागचे जे केले नाहीत ते तुम्ही. तर एक्स डिग्री 1 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 180 रेडियन. तर एक्स डिग्री इज इक्वल टू किती, पाय इंटू एक्स बाय 180 रेडियन. एवढं चिल्लर काम आहे. मग आता याला आपण कन्वर्ट करूया कशामध्ये, रेडियन मध्ये. मग एक्स डिग्रीच्या ऐवजी आपण इथे काय ठेवलं, पाय एक्स बाय 180. या सी ला याची गरज नाही. ठीक आहे. ओके, इथपर्यंत मग त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला काय प्रॉब्लेम आहे का आपल्याला. कोणतं फंक्शन आहे, परफेक्ट. दिस इज द कॉम्पोजिट फंक्शन. मग ह्या रे कॉम्पोजिटला साइडला लाईन मध्ये एकदम खूप त्याला. बायचं फंक्शन सेक पाय एक्स बाय 180. सेकचा डेरिव्हेटिव्ह आला सेक इंटू टॅन. मधल्याला हात लावायचा का रे, तो प्रोटेक्टेड आहे, त्याला हात लावायचा नाही. हा, आता जेव्हा याचं काम संपलं त्यात दणके आला, डेरिव्हेटिव्हचा दणका. ठीक आहे. याला ऍज दिस ठेवा, डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 180 इंटू एक्स. काय रे बेटा, पाय म्हणजे नंबर आहे, 180 म्हणजे नंबर आहे, एक्स माझा काय म्हणला व्हेरिएबल. मग पाय बाय 180 बाहेर आला, एक्स डेरिव्हेटिव्ह आला 1 आला. मग हा पाय बाय 180 मी समोर लिहू का बेटा, येस आय कॅन राईट. सेक इंटू, आता बघा मला कंटाळा आला म्हणून एक्स डिग्रीला, कंटाळा नाही रे ऑप्शन यासाठी. ठीक आहे. तर बघा पाय एक्स बाय 180 काय माझा एक्स डिग्री आहे, मग एक्स डिग्री लिहा किंवा पाय एक्स बाय 180 लिहा. तुमचा आन्सर हे झालं वाय डॅश. बघा वाय डॅश आणि डिवाय बाय एक्स एक्झॅक्टली सेम, सो डोंट हॅव टू वरी अबाउट इट, दे बोथ आर नथिंग बट वन अँड द सेम. ओके, चलो राइट दिस डाउन. ठीक आहे. इथपर्यंत लिहलं का, लिहलं बेटा, लिहलं सर, लिहलं आम्ही. असं बोलायला मजा येते हो की नाही. मराठी ही लँग्वेज फारच अनोखी आहे. 20-30 किलोमीटर मध्ये काय करतोय, काय करून राहिलास किंवा काय करला, अशी लँग्वेज आहे. मजा येते पण बोलायला. चलो, तुम्हाला याचा आन्सर फाइंड करायचा आहे. सर इथे गंमत दिसत नाहीये, गदड्या ईचा पॉवर एक्स स्क्वेअर आहे कंपोजिट, पण आता दोन तुम्हाला वापरावं लागतील. हे काय आहे, यू इंटू व्ही आहे, कारण एक्स सेपरेट आहे, ईचा पॉवर एक्स स्क्वेअर सेपरेट आहे. त्यामुळे या दोघांना पहिले यू इंटू व्ही करता येईल की नाही. हा, बत्ती पेटली बेटा तुझी. येस. मग काय करणार, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ ईचा पॉवर एक्स स्क्वेअर प्लस ईचा पॉवर एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. बत्ती पेटली पर्यंत चला. ओके, एक्स ला एक्स. हा, ई बाहेरचं फंक्शन आहे की एक्स स्क्वेअर आहे. कृपया आता एक्स स्क्वेअर ला म्हणू नका, कारण का ई मेन फंक्शन आहे, ईचा पॉवर मध्ये. मग ई स्ट्रॉंग फंक्शन आहे. ईचा डेरिव्हेटिव्ह, ई तुम्हाला काय म्हणलं होतं, कोणतं कार्ट आहे ते, हा मला अजूनही नाव आठवलं यार, कोणतं कार्ट आहे ते. ठीक आहे, ठीक आहे, दगड आपण त्याला दगड म्हणून. ठीक आहे. मग डी बाय डी एक्स ऑफ बाहेरचं कोण एक्स स्क्वेअर, सॉरी मधलं कोण एक्स स्क्वेअर. इथं तर चिल्लरच की बाळा, म्हणून डेरिव्हेटिव्ह एक्स काय उन्न वकटी. आता एक्स इंटू ईचा पॉवर एक्स स्क्वेअर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर. आपल्याला माहिती की तो 2x आहे प्लस ईचा पॉवर एक्स स्क्वेअर. ईचा पॉवर एक्स स्क्वेअर इथे पण आहे, ईचा पॉवर इथे पण आहे, कॅन्सल म्हणू नका बेटा, कॉमन म्हणत चला. ईचा पॉवर एक्स स्क्वेअर 2x इंटू एक्स, 2x स्क्वेअर प्लस 1. डन डना डन डन. दिस इज द आन्सर. डन. लिहून घ्या बरं.
क्लिअर आहे का? क्लिअर 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 दिला. चला, डोंट 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 वरी, बी हॅपी. डोंट वरी, बी हॅपी. हा, तुम्हाला काय असतं, तुम्हाला तुमचं सगळं झालंय आता. डोंट वरी काय? अरे बाबांनो, तुम्हाला एकटाच टेन्शन आहे, मला सगळ्यात जगाचं टेन्शन आहे तुमच्या. मग त्यामुळे टेन्शन मध्ये कोण जास्त पाहिजे, मी की तुम्ही? तुम्हीच स्वार्थी. यू आर सो सेल्फिश गाईस, दिस इज नॉट ऍक्सेप्टेबल. आणि ही खालची वायर मला फार त्रास देत आहे, तर कृपया माझा जर डान्स तुम्हाला असेल तर कृपया त्याला इग्नोर करा, कारण ती वायर अशी गोल 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 सापासारखं वेटोळायला ती माझ्यासोबत. y is equal to e raised to x log of sin to x. अगेन सर हे तर वेगवेगळे फंक्शन आहेत, पण बाळा u इंटू व्ही वापरल्यानंतर अगेन हा फंक्शन काय बनतो? कॉम्पोजिट बनतो. तर हा मी पकडला u, हा पकडला v. आता मला पेन बोर झाले, मी चेंज केली पेन रेडला. ओके, भडक रेड पेन. ओके, तर dy बाय dx काय आलं बेटा? u इंटू v चा प्रॉडक्ट रूल. u डेरिव्हेटिव्ह ऑफ v. v किती आपल्याकडे? v फॉर विक्ट्री, v फॉर मी. माझं नाव पण v पासून स्टार्ट होतं. थँक्यू थँक्यू. डेरिव्हेटिव्ह एवढा v वापरला. ओके, भडक भडक लाल कलर, रक्ताचा कलर वाटत नाही बिलकुल कोणाचा, एवढा पतला रक्ता कलर नसतोच. अगेन हे कलर, सॉरी कलर नाही, हा कोणता फंक्शन आहे बेटा? कॉम्पोजिट. बाहेरचं लाग मधलं साइन टू एक्स वापरा की बाळा. आता दरवेळेस मी सांगाव काय तुम्हाला? डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन टू एक्स. पट पट किती चिल्लर क्वेश्चन घेताय सर. हा, लेवल वाढली वाटतं तुमची. याला चिल्लर होऊन लागले घंटाभरापूर्वी याला. अहो सर काही समजून चाललंय सर. बघा आता साइन टू एक्स अगेन कंपोजिट आहे, कारण साइन मध्ये पुन्हा 2x आहे. आता मी दरवेळेस पुन्हा पुन्हा लिहिणार नाही. cos 2x आणि पटकन 2x रिलेटेड काय आला? पटकन आला 2 साइडला. व्हेरी गुड. खाली काय आलं? sin 2x प्लस e रेज टू x लॉग मध्ये sin 2x. काय निघालं बेटा? cos 2x अपॉन sin 2x. काय बनला? काय बनला? काय बनला? ट्रिग्नोमेट्री पार्ट नाही सर आम्हाला. e रेज टू x बेटा बघा, इथं पण नाही इथं पण नाही, कॉमन घेतलं. cos अपॉन sin काय बनला? cot 2x. या 2 ला समोर आणलं, पल्स मध्ये काय आलं? लॉग मध्ये sin 2x. हा फॉर्मॅट तुम्हाला इंटिग्रेशन नामक चॅप्टर आहे, एक दानव आहे दानव, त्याच्यामुळे तुम्हाला हा बेसिकली कामाला येणार आहे फॉर्मॅट. नाही तेव्हा काय. ठीक आहे, चलो लिहून घ्या इथपर्यंत. तर हे थोडेसे क्वेश्चन तुमचे सिंपल साइड लावले. ठीक आहे, आपण थोडासा आता वेगळा क्वेश्चन घेऊया. सगळ्यांचं लिहून झाला असेल, पॉज करा, लिहून घ्या. ठीक आहे, चलो आता थोडासा आपण वेगळा स्टाईलचा क्वेश्चन घेतो. आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढणार आहे. पहिले त्याला काहीतरी ऑपरेशन आपल्याला करावं लागेल. बघा क्वेश्चन पहिले लिहून घेऊ आपण काय आहे ते व्यवस्थित, आणि त्यानंतर त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. प्रयत्न नाही, आपल्याला सॉल्व्हच करायचा. कॉन्फिडन्स दाखवा. प्रयत्न नाही, प्रयत्नांती परमेश्वर आहे, पण आपल्याला आता परमेश्वरला भेटायचंच आहे. आपण वर जायचं नाही बेटा, आपल्याला वर म्हणजे सक्सेस पाहिजे. उलटे अर्थ काढू नका. बघा लक्ष द्या, कधी पण बेटा अशा गोष्टी आल्या तर सगळ्यात पहिले, अशा गोष्टी म्हणजे कशा? स्क्वेअर रूट आल्यानंतर सगळ्यात पहिले ट्राय करा रॅशनलायझेशन करायचा. म्हणजे कसा? बघा त्याच्यामध्ये इथं प्लस आहे ना, तर मग मी काय करतो? मायनस नाही करणार रे, माइनस मी फक्त मी काय करतो? मल्टीप्लाई डिवाइड करतो. का? उससे क्या फर्क पडेगा? उससे क्या फर्क पडेगा रे बाबा? हो सर कशाला गेलं? उगीच डोक्यात ताप करता मला एवढा. नाही ना नाही ना ना, डोक्यात ताप नाही बेटा. बघा आता इथं याला मी जर ए पकडला, याला पकडला बी, हा का बनला मग ए प्लस बी. याला पकडला ए, याला पकडला बी. पकडायचं नाही कारण हा एच आहे, मग हा पण काय असणार? एच असणार. बरोबर आहे. मग ए प्लस बी इंटू ए मायनस बी, याला काय म्हणतो आपण बेटा? ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर. स्क्वेअर आले की खुशवा, कारण स्क्वेअर रूट आपल्याला त्रास देणारा निघाला, पळून गेला. बरोबर आहे. सो दॅट्स वाय वाय काय बनणार आहे बेटा? बघा वरचा आता एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. याचा ए पकडला मी, स्क्वेअर घेतला, काय आला इथं? एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर एका ब्रॅकेट मध्ये मायनस
कुठे गेला, याचा स्क्वेअर पकडला मायनस मध्ये काय स्क्वेअर स्क्वेअर रूट कटला, स्क्वेअर रूट कटला तेवढा राहिला. आता बघा याच्यामध्ये आणि कोण सोबत नाही, करेक्ट आहे. एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कटला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, मला असं डायरेक्ट समोर लिहू का, अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि खाली काय आलं बेटा एक्स स्क्वेअर स्क्वेअर कटला. बघा एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कटणारच की नाही, एवढं टेन्शन घेऊ नका, याच्यामध्ये काय अवघड नाही आहे ना. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. चला इथपर्यंत आपली गाडी आलेली आहे. चला लिहून घ्या बरं, जागा नाही माझ्याकडे. राईट दिस डाऊन. इफ आय एम टॉकिंग व्हेरी फास्ट प्लीज फॉरगिव्ह मी. आणि तुमची स्पीड थोडीशी कमी करा. युट्यूबची आहे ना ऑप्शन तुमच्याकडे 0.75 चा, गो फॉर इट, मला त्रास देऊ नका. ओके, तर चला इथपर्यंत आपण आलेलो आहोत. तर आपला वाय काय बनणार आहे बेटा, व्हॉट अवर वाय बिकम्स, वाय क्या बन गया अपना अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, आणि याला असंच ठेवून या कार्यकर्त्याला साईडला फेकू आम्ही 1 बाय, कारण हा असा पण काय बेटा आपला कॉन्स्टंट आहे, त्याचं काही घेणं नाही आपल्याला सॉल्व्ह करायला, बरोबर आहे. तर नाव बघा हे किती सिंपल झालं क्वेश्चन, आपला एवढा अवघड क्वेश्चन काय झाला, सिंपल झाला. स्क्वेअर रूट मध्ये हे, स्क्वेअर रूट मध्ये ते, कोणता फॉर्मॅट आता, स्क्वेअर रूट मध्ये एक स्क्वेअर आहे म्हणजे काय फंक्शन बनलं, कंपोजिट. आता बोलायला लागलास बेटा लँग्वेज डेरिव्हेटिव्हची, dy बाय dx. आता मी डायरेक्ट बघा बाहेरचं फंक्शन स्क्वेअर रूट डेरिव्हेटिव्ह 1 बाय 2 रूट एक्स, एक्स काय माझा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. त्यानंतर याचं लगेच डेरिव्हेटिव्ह घ्यायचं किती, एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2x, ए स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 0, कारण ए कोण आहे आपला कॉन्स्टंट आहे. मायनस याला काय लिहू, ॲज इट इज सेम असतं रे, फक्त ए आणि बी चा फरक आहे. किती रक्त जातं माझं, रे रक्त कसं जाणार, दिस इज व्हॉट आय लाईक. ओके, डन पर्यंत. तर लास्टचा पार्ट आता बाकी आहे, आपण त्याला सिम्प्लिफाय करून घेऊया आणि आन्सर दणदणीतरित्या सॉल्व्ह करूया, आणि त्यानंतर आपण घेऊया पी वाय क्यू. तर ते काय आलं बेटा, 2x प्लस 0 2x 2 कटेला x अपॉन रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, 2x प्लस 0 2x 2 कटला x अपॉन अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, आणि हा बाहेरचा विचारायला विसरायचं नाही. काय कॉमन निघेल सांगा, x इकडे पण आहे x इकडे पण आहे, असं लिहायचं का, x निघाला कॉमन 1 अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस मध्ये रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, आणि बाहेर कोण राहिला इथं देऊन टाकू, थोडा कशाला दूर करायचा आपण. सो दिस बिकम्स dy बाय dx. सो दिस इज युअर ऑप्शन द क्वेश्चन. ओके, चल लिहून घ्या रे बाबांनो. दिसतंय मला, दिसतंय तुम्ही काय करताय ते. दूरदृष्टी, जवळ दृष्टी, चष्मा नाही मला, ठीक आहे. सो आय कॅन सी व्हॉट यू आर डुईंग. झोपा काढू नका, व्हिडिओला पास करून टाइमपास दुसरं बघू नका, स्नॅपचॅट इंस्टाचे नोटिफिकेशन बंद करून ठेवा, कारण एक्झाम जवळ आली आहे पोरांनो, ती ऑलवेज जवळ असते. हो, नवीन काय त्याच्यामध्ये कळलं का की नाही. तर आता घेऊया आपण आपले क्वेश्चन, जे तुम्हाला अतिशय त्रास देणार आहेत. आता बघा क्वेश्चन मिक्स आहे थोडासा फंक्शन वाला, पण जास्त काही अवघड नाही, ठीक आहे. थोडस डोकं लावा, यू कॅन सॉल्व इट. तर क्वेश्चन पहिले f इज इक्वल टू, इफ f ऑफ 1 इज इक्वल टू 1, f डॅश 1 इज इक्वल टू 3, तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, डेरिव्हेटिव्ह of x. Oh my god. Plus f of x square at x is equal to 1 each. काय सर तुम्ही काय शिकवलं, काय क्वेश्चन घ्यायला आम्हाला. बेटा जे शिकवलंय तेच आहे, मी तुम्हाला फक्त म्हणलं होतं काय याच्यामध्ये फंक्शनचा पार्ट थोडासा याच्यामध्ये मिक्स होईल. बिचारा आपण काळ्या पेनचा वापर सांगितला आहे, जोरदार टाळ्या. काळ्या पेनसाठी बिचारीने बराच सॅक्रिफाइस केला. तर बघा त्याच्यामध्ये टेंशन लेने का नहीं. कौन सा टॉपिक चल रहा अपना, कंपोजिट फंक्शन का. यस, कंपोजिट फंक्शन का जगह टॉपिक चल रहा है यहाँ पे. हिंदीत काय बोलते नाही, हिंदीचा
चालतंय, मराठी चालतंय, इंग्लिश पण चालतंय. वी विल टॉक इन इंग्लिश. मराठी, हिंदी प्लस इंग्लिश. बस झाली बघा. चला आन्सर सांगा. चला ठीक आहे. आन्सर बघा पोरांनो. इथं जर बघितलं आपण एफ मध्ये एक्स आहे. याचा मिनिंग काय? मी तुम्हाला कालच्या लेक्चर मध्ये असं लिहिलं होतं काहीतरी, किंवा इथे काहीतरी एच ऑफ जी ऑफ एक्स किंवा जी ऑफ जे काही असेल ते जी ऑफ एच ऑफ एक्स, म्हणजे जी मध्ये एच आहे, एच मध्ये काय एक्स आहे. मग इथं कार्यकर्त्यांनी काय केलंय? एफ मध्ये पुन्हा एफ टाकलंय, पुन्हा एफ टाकलंय. ते कसं फंक्शन आहे? एक्सचं फंक्शन आहे. तर याला सॉल्व्ह करायला काही वेळ लागणार नाही. बघा आता सॉल्व्ह कसं करायचं. बाहेरचं फंक्शन एफ, मधलं फंक्शन एफ, त्याचं मधलं फंक्शन एफ. तर बघा याचं पहिलं आपण डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बंद. कसं आहे बघा आता. डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. बाहेरचं फंक्शन एफ, त्याचा डॅश देऊन टाका एफ डॅश, आणि मधल्याला हात लावायचा काय आपण नाही. इथपर्यंत क्लिअर आहे. एवढं तर माहिती आहे सगळ्यांना. आपण मधल्याला काय बोलू आपण एक्स, किंवा आपण याला काय बोलू प्रॉपरली जाऊ आपण इन्स्टेड ऑफ एफ ब्लॅक पेन नको थोडंसं आपण साईडला ठेवूया. मलाच कसं तरी होतं ते. याला काय बोलू आपण हाऊ टू सॉल्व दिस. या कम्प्लीट याला म्हणतो मी एक्स. ठीक आहे. मग काय बोलला आहे एफ डॅश ऑफ एक्स बनला. इथपर्यंत क्लिअर आहे. क्वेश्चन संपला का आपला? नाही. माहिती काय बनला? डी एक्स अपॉन एक्स बनला. इथपर्यंत क्लिअर आहे का? किंवा इथंच लिहू आपण हा एक्स आला. बरोबर आहे. आता मग एफ डॅश ऑफ एक्स, इथं एक्सचं काही घेणं नाही. एफ ऑफ एक्स त्यांना रिटर्न करून टाका त्यांचे. आता एक्स ची व्हॅल्यू काय आली तर डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. इथपर्यंत क्लिअर आहे का? इज इट क्लिअर? बघा काय केलं आपण. एवढं मला दिसतं खूप कॉम्प्लिकेटेड आहे. मग मी काय केलं, याला पकडलं एक्स, मग एफ ऑफ एक्स बनला. एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह असतो एफ डॅश एक्स. हे डॅश म्हणजे काय तुम्हाला आत्ताच म्हणजे मागच्या लेक्चरला सांगितलं की डेरिव्हेटिव्ह आहे एफ डॅश ऑफ क्रॉस एक्स dx बाय एक्स. आता एक्स मी त्याला रिटर्न करून टाकला, एक्स इथं पुन्हा वापस आणला. मग आता हे पण काय पुन्हा काय हे कॉम्पोजिट. परफेक्ट, एक्झॅक्टली राईट. दिस इज कॉम्पोजिट एफ डॅश एफ ऑफ एक्स. कन्फ्यूज होतो. आता याला पुन्हा जर एक्स पकडला आपण, म्हणजे काय बनलं एफ डॅश ऑफ एफ ऑफ एक्स, आणि त्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह काय डायरेक्ट लिहिलं बघा. संपलं. इथपर्यंत क्लिअर आहे? एनी डाऊट? तर मग आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स निघाला पूर्ण कंप्लीट. बरोबर आहे. पण हे मला काढायचं कुठे बघा रे. एक्स इज इक्वल टू 1 लक्षात ठेवा. एक्स इज इक्वल टू 1 डायरेक्ट ठेवायचं नाही, ही चूक करायची नाही. पहिले डेरिव्हेटिव्ह बघा काय म्हणलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजे पहिले डेरिव्हेटिव्ह काढा आणि त्यानंतर एक्स इज इक्वल टू 1 ठेवा. आता 1 ठेवूया आपण एक्स इज इक्वल टू 1 याच्यामध्ये. आता थोडीशी आपण पेन चेंज करूया याच्यामध्ये, थोडंसं कलरफुल भारी वाटतंय. एफ डॅश ऑफ एफ ऑफ एक्स किती बेटा 1 आहे. एफ ऑफ 1 किती बेटा याच्यामध्ये सॉरी एफ डॅश ऑफ इथे किती आला 1, आणि किती आला एफ डॅश ऑफ 1. बरोबर आहे. अरे ऑप्शन दिले तुम्हाला मी. सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी. आणि तुम्हाला मी सांगितलं पण नाही सर की भण मारू नका. नाही भण नाही. तुम्हाला सांगितलं पण नाही हा क्वेश्चन कधीचा आहे. हा क्वेश्चन आहे JEE मेन 19 चा क्वेश्चन. ओके चलो. तर त्यानंतर बेटा एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू किती बघा कुठे. एफ ऑफ 1 किती आहे 1 आहे. मग साइडला आपण सॉल्व्ह करू का. बरं डान्स करतो मी पुन्हा. एफ डॅश ऑफ एफ ऑफ 1 किती आहे 1 आहे. मग काय याची व्हॅल्यू एफ ऑफ 1 म्हणली. सोबत तुला एफ ऑफ 1 किती बेटा आपला एफ ऑफ 1 किती आहे 1 आहे. एफ डॅश 1 किती दिला. एफ डॅश 1 किती आहे 3 दिलाय की नाही. कन्फ्यूज होतंय का. टेन्शन घ्यायचं नाही. याला आपण एक्स पकडलं, डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना कळला. आता एक्स कुठं काढायचं मला. एक्स इज इक्वल टू 1 ला काढायचं. मग 1 ची व्हॅल्यू ठेवून दिली. एफ ऑफ 1 आला. पुन्हा एफ ऑफ 1 किती सांगायच्या मध्ये 1च आहे. एफ डॅश ऑफ इथे काय बनला 1. एफ डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू किती 3 इंटू किती 3. एफ डॅश 1 किती आहे 3 म्हणजे काय 3 इंटू 3 किती 27. ऐकता क्वेश्चन आन्सरच नाही की सर तुम्ही एफ ऑफ एक्स स्क्वेअर बाकी नाही डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण फक्त त्याचा काढला. मग आता नेक्स्ट मध्ये जे काढायला गेलो होतो आम्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ
एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर. कोणतं फंक्शन आहे अगेन आता यायलाच पाहिजे पट 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 एक्स स्क्वेअर कंपोजिट फंक्शन बाहेर 2 एफ ऑफ एक्स ला ऍज इट इज. आणि आता तुम्हाला ही गोष्ट यायलाच पाहिजे एवढ्या ऑफ एक्स कुठे काढायचं आहे x इज इक्वल टू 1 ला काढायचं आहे. मग मी काय करणार याच्यामध्ये बेटा 2 इंटू एफ ऑफ 1 ठेवणार एफ डॅश ऑफ 1 ठेवणार. एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. एफ डॅश ऑफ 1 किती आहे 3 आहे. 3 दोन्ही 6 हे 6 हे 27 किती आहे एवढा चिल्लर क्वेश्चन. बघ काय अवघड याच्यामध्ये कॉम्पोजिटच्या एकुलत्या एक पॉइंटवर आपण एवढा डेंजर दिसणारा क्वेश्चन सॉल्व्ह करून टाकलेला आहे. हॅलो कळते काय झोपायलाच बेटा उठ चल पटकन चला लिहून घेतलं का. क्वेश्चन करणं इम्पॉर्टंट आहे बाळांनो. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर आता हा जो दानव आहे हा आपला लेक्चरचा आजचा शेवटचा क्वेश्चन. पण हा जर दानव तुम्हाला सॉल्व्ह करता आला नाही कारण हा लिटरली दानव क्वेश्चन आहे. कन्फ्युजिंग ही कन्फ्युजिंग है. ते गाणं आहे बघा कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्यूशन कुछ पता नहीं. सोल्यूशन जो मिले तो साला क्वेश्चन क्या था पता नहीं. याचं दोन्ही आपल्यासोबत होणार नाही याची आपण काळजी घेऊया. तर क्वेश्चन पहिले लिहूया. साइन क्यूब मध्ये पाय बाय 3 त्याच्यामध्ये कॉस च्यामध्ये पाय बाय 3 सोबत मल्टिप्लाय मध्ये -4x क्यूब प्लस 5x स्क्वेअर प्लस 1 हे ब्रॅकेट क्लोज. याचा पावर 3/2 याचा ब्रॅकेट क्लोज याचा ब्रॅकेट क्लोज आणि मेन ब्रॅकेट क्लोज. याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे ऍट x इज इक्वल टू 1. सरळ सरळ सांगायचं क्वेश्चन स्किप करून टाका म्हणून. एवढे डोक्यात ताफा करून द्यायला तुम्ही. ऑप्शन नंबर 1 घे रे बेटा टेंशन नको ले मैं हूं ना तेरे साथ पहले मैं भाग जाऊंगा ऐसा नहीं करूंगा मैं. आई विल नॉट रन अवे तेरे को आगे भेजूंगा डोंट वरी अबाउट इट. ही वायर यार वायर ताई वायर का त्रास झालीस मला तू आज. काय बिघडवलं तुझं मी आज नेमकं इतके दिवस त्रास दिले नाहीस आज त्रास का देतेस तुम्हाला सांग. या वायर इस वायर को क्या नाम दू. आता या क्वेश्चनला बराच मोठा वेळ लागेल असं मला एक्सपेक्टेड आहे. पण जर तुम्हाला अंडरस्टँडिंग आली असेल तर तुम्ही क्विकली याला सॉल्व्ह करू शकता. तर बघा याच्यामध्ये हा ब्रॅकेट अननेसेसरी आहे याला उडून टाका. का कारण पाय बाय 3 काय फंक्शन नाहीये. पाय बाय 3 कॉन्स्टंट आहे बरोबर आहे. तर बघा आपला आता एक तर ब्रॅकेट निघाला तर मग याला आपण एक्स कन्सिडर करू का आपला क्वेश्चन सोपं करायला. येस ओके. तर मग बघा सॉल्व डायरेक्ट y इज इक्वल टू साइन क्यूब पाय बाय 3 इंटू काय बनला आपला x बनला. काहीतरी प्रॉब्लेम आहे का तुम्हाला याच्यामध्ये. आता केवढं चिंग झालं ते एवढं लांब सडायचं चिंगू केलं आपण त्याला बरोबर आहे. तर या चिंगूला आपण डेरिव्हेटिव्ह करूया dy बाय dx बाय कोणतं फंक्शन आहे प्रत्येकाने रे कॉम्पोजिट फंक्शन. तर याला आपण काय करू 3 साइन स्क्वेअर मधल्याला ऍज इट इज आणि त्यानंतर मधला कोण आहे बेटा सो केअरफुल राहा. बाहेरचं फंक्शन 3x स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर पाय बाय 3x डी बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ पाय बाय 3x. मग याचं काम तर फिनिश झालं 3 साइन स्क्वेअर पाय बाय 3x. त्यानंतर काय करा त्याच्यामध्ये पुढे का बेटा तू हा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन काय असतं कॉस पाय बाय 3x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 3x यांचं काम तर फिनिश झालेलं आहे. याला ब्रॅकेट देऊन टाकूया त्रास तो नाही आपल्याला. तर बघा इथे ॲज इट इज 3 साइन स्क्वेअर पाय बाय 3x कॉस पाय बाय 3x. पाय बाय 3 कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर निघाला डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x आला. इथपर्यंत क्लिअर आहे. एनी डाऊट. आता याला आपण थोडं साईडला ठेवूया आणि आपण फोकस करूया आता कोणावर फक्त बेटा dx अपॉन x. तर x किती आपला x त्याला पूर्ण म्हणलं बरोबर आहे. कॉस मध्ये पाय बाय 3√2 आणि हा ब्रॅकेट
-4x³ प्लस 5x² प्लस 1 चा पॉवर 3/2 आणि ब्रॅकेट क्लोज. अगेन कोणतं फंक्शन डेरिव्हेट आहे? कॉम्पोजिट फंक्शन आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह मला घ्यायचा असेल तर मी कसं घेणार बघा. पायचं फंक्शन कॉस, कॉस डेरिव्हेटिव्ह मायनस साइन आणि मधल्याला मी लिहायचं का बरं? ठीक आहे, लिहून टाकू आपण. π/3√2 -4x³ प्लस 5x² प्लस 1 चा पॉवर किती? 3/2 आणि मधलाचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा लिहूया. d/dx ऑफ काय रे बेटा? π/3√2 -4x³ प्लस 5x² प्लस 1 चा पॉवर किती? 3/2. म्हणलं तुम्हाला दानव आहे, थोडासा मोठा वेळ लागेल आणि अशा क्वेश्चनला केअरफुल सॉल्व्ह करायचं. आपल्याकडे रफ शीट असते, रफ शीट मध्ये टप्प्याटप्प्याने जायचं. कारण एक जरी पॉईंट तुम्ही मायनसचा प्लस केलात किंवा एखादी गोष्ट मिस केला तुमचं पूर्ण आन्सर चुकतं. आणि नशीब आहे की हा क्वेश्चन तुमचा ऑप्शन मध्ये आहे. तुम्हाला चान्स तर भेटतो रिपीट करायचा, म्हणजे मला कळेल केव्हा आपला आन्सर चुकलंय. पण जर न्यूमरिकल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आला तर तुम्हाला कळणार पण नाही तुम्ही काय चूक केला. रेट्स तुमचा आन्सर आला 1 आहे, आन्सर 2. तुम्हाला वाटतं फॉर्म मध्ये आपण बरोबर केला असेल, 1 टिक करायला आन्सर चुकतो तुमचं. ठीक आहे, सो बी केअरफुल. प्रत्येक पॉइंटला चेक करा. sin क्यूब π/3x. ओके 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 3 बाहेरचं म्हणजे 3 sin स्क्वेअर π/3x. ओके, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ sin π/3x, कारण sin अजून मधलं फंक्शन आहे तर हे जर साईडला पडलं. sin बाहेरचं फंक्शन cos π/3x, मधलं फंक्शन π/3x. मग पाय साईडला पडलं dx अपॉन x. आपलं बाकी सगळं ॲज इट इज क्लिअर आहे. ओके, मग आपण काय पकडलं या x ला पकडल्यानंतर cos हा फंक्शन आहे. मग cos बाहेरचं फंक्शन cos मायनस sin, मधल्याला ॲज इट इज ठेवला. मग त्यानंतर मधल्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतला, साईडला पडला. तर याचं ॲज इट इज ठेवूया आपण. याला मी काहीतरी नाव देतो, या टर्मला पी दरवेळेस बसायचं नाही, टाइम कन्झ्युम करायचा नाही आपला. ठीक आहे, तर डेरिव्हेटिव्ह π/√3 आपला कॉन्स्टंट आहे, तो साईडला पडला. आणि मध्ये राहिला कोण? डेरिव्हेटिव्ह ऑफ -4x³ प्लस 5x² प्लस 1 चा पॉवर किती? 3/2. अगेन कोणतं फंक्शन आहे? कॉम्पोजिट. बघा किती कॉम्पोजिट मध्ये कॉम्पोजिट आहेत. ओके, सो p इंटू π/3√2. बघा रे, बाहेरचं फंक्शन 3/2 आणि याला ॲज इट इज ठेवूया. आणि हे कोणाला कळते का मला सांगा, की त्याला 1/2. कसं केलं मी हे? n x⁻n -1 3/2 - 1 किती? 1/2. आणि याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहून ठेवतो. बघा मी x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x² म्हणजे त्याला 4 त्रिकम 12x². याचा डेरिव्हेटिव्ह काय आला? x² डेरिव्हेटिव्ह 2x 5 दोन्ही 10 आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. तर अशा प्रकारे आपण सगळं डेरिव्हेटिव्ह तर सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, तर आपल्याला व्हॅल्यू काढायची कुठे द्यायची बेटा? व्हाय अँड वेअर वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ॲट x = 1. तर बघा रे, याच्या पूर्ण टर्म मध्ये x = 1 ठेवा. x = 1 ठेवल्यानंतर p चं बघा, p पहिले काय ते बघा, p ची व्हॅल्यू चेक करा. 1 p आपण लिहू वाटस, p कुठे गेला आपला? मायनस साइन π/3√2 इंटू किती? -4 प्लस 5 प्लस 1 चा पॉवर किती? 3/2. 5 आणि 6 6 - 4 2 2 चा पॉवर 3/2 म्हणजे 2√3 सॉरी 2√2. चला ठीक आहे, वाटलं लिहून घ्या तुम्ही पूर्ण एवढा. जागा कमी असल्यामुळे आपल्याला पुन्हा इथे लिहावं लागेल. वाटलं तिथे लिहू शकतो आम्ही. चला, आय कॅन राईट दिस स्लाइटली. -sin π/3√2 आणि हा बनला 2√2. बरोबर आहे, करेक्ट आहे. तर √2 काढला 2π/3 म्हणजे sin 120 आय गेस करेक्ट आहे. sin 120 किती असतं बेटा? sin 120 इज काय असतं व्हॅल्यू? cos 30. बरोबर आहे, cos 30 किती? √3/2. मग काय बनले व्हॅल्यू आपली? व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ दिस? -√3/2. म्हणजे p ची व्हॅल्यू आपली -√3/2 आली. बरोबर आहे इथपर्यंत? ओके, सो नाव इथपर्यंत आपण क्लिअर करूया. तो मेन पार्ट आपल्याला मिस करता येणार नाही. ओके, तर ठीक आहे इथपर्यंत. ओके, तर p ची व्हॅल्यू -√3/2 आली. बरोबर आहे, मग p ची व्हॅल्यू ठेवून सगळीकडे गेलं. पुढे आपला हा पार्ट. ओके, मग dx अपॉन dx काय आलं बेटा? p ची व्हॅल्यू किती आली? -√3/2 π/3√2. त्यानंतर याची व्हॅल्यू आता आपण काढली बेटा किती आली? 2 चा पॉवर √2 म्हणजे किती आलं? 2 चा पॉवर √2 म्हणजे 3/2. याची व्हॅल्यू काय आली? √2 आली.
आणि तिकडे बेटा 1 टू द व्हॅल्यू काय आली -12 × 10 किती, सॉरी -12 + 10 किती -2. इथपर्यंत क्लिअर आहे गेस. ओके, सो व्यवस्थित बघा, नीट लक्ष द्या. √2 कटला, 3 कटला, 2 कटला, मायनस मायनस प्लस, म्हणजे राहिलं का आपल्याकडे फक्त √3/2 इंटू काय आला आपल्याकडे पाय राहिला. ओके, तर म्हणजे dx/x ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे √3/2 पाय. आता जागा कमी असल्यामुळे आपल्याला एवढा वेळ लागतोय, बट डोंट वरी, इट विल बी फास्ट अँड फ्युरियस क्वेश्चन. ओके, तर त्यानंतर आपल्याला याला मेन फोकस करायचा आहे. सो या पार्टला भेटू का मी? ओके, या पार्टला आपण भेटू शकतो. केअरफुल आपण राहू, अननेसेसरी गोष्टी मिळू नको, नाही मला पुन्हा त्रास होईल. ठीक आहे, करा क्वेश्चन. √3/2 पाय. ओके, त्यानंतर आता x ची व्हॅल्यू काय काढली आपण बेटा? x ची व्हॅल्यू काय इकडं या साईडला ही भेटून लागू ना, dx बॅस निघाला आपला. चला क्विक मध्ये फास्ट आपल्याला संपवायचं क्वेश्चन आला लवकर. x ची व्हॅल्यू किती बघा, x @ x = 1. कॉस मध्ये याची व्हॅल्यू काढली आहे ना, नाही साइन काढला होता, म्हणजे याची व्हॅल्यू मध्येच काय बेटा आपली 120. बरोबर आहे, कॉस 120 बघा, -2√2 कटला, 2 बाबा करेक्ट, 120 आली. बरोबर, व्हॅल्यू कॉस 120 इज -1/2. तर x ची व्हॅल्यू काय आली आपली -1/2 होती. बरोबर आहे, तर ठेवा इथे व्हॅल्यू, हा पार्ट कटला आपला. ठीक आहे, तर मग याला आपण मिटून टाकू साईडला. ओके, हा, तर x ची व्हॅल्यू -1/2 आली. मग आता मेन आपला जो y' आहे काय म्हणता बेटा सांगा मला, 3 × sin² π/3 × -1/2 cos मध्ये π/3 × -1/2 इंटू π/3 आणि dx/x किती आहे सांगा, dx/x आपण काढला किती येतो √3/2 पाय. ओके, इथं स्क्वेअर असल्यामुळे एक मिनिट, इथं स्क्वेअर असल्यामुळे आधी म्हणला π/6. सो sin π/6 किती बेटा 1/2. sin 1/2 चा स्क्वेअर त्याला 1/4. cos ला मायनस ला चिन्ह नसतं, cos 6 30 किती बेटा √3/2 इंटू π/3 × √3π/2. बघा हे कटतं का, 3 कटला, √3 3π² आपण खाली काय आला 16. ओ माय गॉड, हा म्हणला आपला y'. आय होप वी शुड नॉट मेक एनी मिस्टेक हियर, कृपया देवा प्लीज. तर ही झाली आपली व्हॅल्यू कशी, y' ची व्हॅल्यू किती आली 3π²/16. आणि y ची व्हॅल्यू आपण काढून घेऊया आणि आन्सर चेक करूया कोणाची व्हॅल्यू भेटते. तर y काढायला याची व्हॅल्यू आता आपण x पकडली होती. बरोबर, x ची व्हॅल्यू काय आली आपली कुठली x -1/2. ओके, सो वी आर ॲट सेफ हँड्स. sin³ π/3 × किती -1/2. ओके, हा y बनला. हा, थोडंसं इकडून तिकडे चाललं, आय एग्री, पण नीट स्लो स्पीड न बघा, तुम्हाला कळून जाईल काय ते. ठीक आहे, -1/2 π/3. आन्सर काय याच्यामध्ये sin³ -π/6. साइन ऑफ मायनस इज मायनस साइन थिटा, क्यू मधून बाहेर आला. बरोबर आहे, तर साइन ऑफ किती बनलं बेटा आहे साइन, ठीक आहे, -sin π/6 काय आला क्यूब आला. sin π/6 sin 30 1/2 1/2 केला 1/8 पण कसा आला -1/8. तर बघा रे बेटा आता y ची व्हॅल्यू -1/8 आहे, y' किती आहे 3π² / 69. ऑप्शन 1 मध्ये ठेवून बघा रे, ए मध्ये ठेवून बघा, y' किती आहे ऑप्शन ए साठी 2 × y' 3π² / 16. ऑप्शन सोबत काय येतं प्लस √3 आहे का आपल्याकडे नाही, ऑप्शन नंबर ए कटला. बी बघा रे, इथं 3π² म्हणतो बरं, बी मध्ये तेच आहे, प्लस मध्ये इथं किती 3 × π² × -1/8. ओके, 2 to the 3π², absolutely correct. ऑप्शन नंबर बी इज द आन्सर. डन. फायनली बोर्ड कमी असताना तरी पण आपण एवढा अटेम्प्ट केला याबद्दल, आणि तुम्ही बघताय त्याबद्दल पण धन्यवाद. सो आय गेस तुम्हाला क्वेश्चन कळला असेल. थोडासा इकडून तिकडे झाला आपल्या करण्यामध्ये, बट कुठेही आपण मिस्टेक केलेली नाही, फक्त जागा कमी असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. माझा अक्षर मला थोडं नंतर छोटं करावं लागेल. ठीक आहे, ओके.
तर आय होप तुम्हाला कंपोजिट फंक्शन बद्दल आयडिया आली असेल. तर हे आपण 2 पीवायक्यू घेतले. तर लक्षात ठेवा जेडब्ल्यू मध्ये पीवायक्यू थोडेसे मोठे असतात. याचा अगोदरचा क्वेश्चन थोडा सोपा होता, ठीक आहे, पण हे असे क्वेश्चन मोठे असतात, बघून घाबरायचं नाही. फक्त एवढं राहायचं, केअरफुल राहायचं, कारण क्वेश्चन मोठा आणि लेंदी जातो. काही जरी एक मायनसचा प्लस झाला की क्वेश्चन तुमचा कम्प्लिटली गॉन, गोवा गॉन. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला कंपोजिट फंक्शनचा पॉईंट संपलेला आहे. आपण मूव्ह ऑन करूया नेक्स्ट टॉपिकला. त्याचं नाव आहे इम्प्लिसिट फंक्शन. आणि यानंतर जेव्हा आपला चॅप्टर कम्प्लिटली संपेल त्यानंतर आपण जेडब्ल्यूचे पीवायक्यू घेऊ. त्याच्यामध्ये कंपोजिट मिक्स असेल, इम्प्लिसिट असेल, डबल डेरिव्हेटिव्ह असेल, हायर डेरिव्हेटिव्ह असेल, त्या सगळ्यांच्या गोष्टी आपण घेऊया. सो डोंट वरी, फक्त कंपोजिट पार्ट आपण सेपरेट क्वेश्चन आपण एंड केलेला आहे, नॉट द मिक्स क्वेश्चन. ओके, सो विल स्टॉप फॉर द डे. थँक्स अ लॉट.